नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथल्या साऊंड आणि लाइटिंग व्यावसायिक असोसिएशनने उपोषणाचा इशारा दिलाय. उमरखेडच्या उपविभागीय कार्यालयात डीजे बंदी संदर्भात काढलेला अध्यादेश कायमस्वरूपी रद्द करून डीजे व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा देत उमरखेड आणि महागाव इथल्या पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. त्याचबरोबर लग्न समारंभ, वरातीमध्ये कायदेशीर परवानग्या आणि इतर बाबींचा विचार करूनच डीजे व्यावसायिक नियमांचं काटेकोर पालन करतील असं देखील यावेळी सांगण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाकळी इथं दिवाळी भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान मंदिराजवळ सभा मंडप बांधकामाच्या कामाचा शुभारंभ झालाय. हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे काम खासदार स्थानिक विकास निधी 2025-26 अंतर्गत मंजूर करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि कोणत्याही एकाच पक्षाचा झेंडा हाती न घेता उमरखेड तालुक्यातील बारागाव इथले नागरिक अमोल पाटील हरणे यांनी आपल्या गावातील अत्यंत दुरावस्थेत असलेला मुख्य रस्ता स्वखर्चाने व्यवस्थित करून घेतलाय. आपण समाजाचं आणि या गावाचं काहीतरी देणं लागतो या माणुसकीच्या भावनेतून त्यांनी हे काम केलंय. त्यामुळे गावकऱ्यांकडून त्यांचं भरभरून कौतुक केलं जाते. यासोबतच ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. पाटील यांच्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानावर यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो. यांनी आता उमरखेडमध्ये एक चांगला उपक्रम राबविला. त्या उपक्रमाच्या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी त्यांची धावती भेट आणि त्यांची एक सदिच्छा भेट म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सर नमस्कार. आम्ही न्यूज मराठी 24/7 या टीव्ही चॅनल मार्फत आपल्याकडे आलेलो आहोत. आम्हाला जाणून घ्यायचे आहेत, आता तुम्ही दिवाळी प्रेयरमध्ये फार सुंदर आणि संकल्पना आणि अनोखा असा उपक्रम तुम्ही राबविला. त्या उपक्रमाबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुमचं कौतुक करावं तेवढं आम्ही एक तर कमीच म्हणावं. कारण तुमच्यासारखे समाजामध्ये असे बरेच लोक आले उद्या असतं निश्चित या समाजाचं भलं झाल्याशिवाय काही होणार नाही आणि एक झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे आता तुम्ही जे तुमच्या राहत्या गावामध्ये एक नवीन याच्यासोबत दुसरा पण एक उपक्रम राबवला असं आम्हाला एक तर कळवलं की सर्वसाधारण लोक सामाजिक चळवळीतून हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही तुमच्या गावचा जो रस्ता उभा केलेला आहे त्या संदर्भात आम्हाला काही सांगसाल का? थोडंसं आमच्या टीव्ही चॅनलला सांगा सर. नमस्कार सर, मी सांगू इच्छितो. बघा, माझं नाव आहे अमोल तुकाराम हरणे पाटील. मी प्रॉपर बारागावचा रहिवासी आहे, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. तर मी राहतो सध्या उमरखेडमध्ये. तर मला माझ्या गावाबद्दल आपुलकी आहे, आदर आहे आणि मी समाजाबद्दल काहीतरी देणं लागतो. यासाठी मी समाजाबद्दल माझी इच्छा आहे की मी काहीतरी केलं पाहिजे. तसा मी कुण्या पक्षाचा नाही किंवा मी कुठला सदस्य नाही, सरपंच नाही, तरी पण मला गावाबद्दल आपुलकी होती. त्यामुळे गावात जाणारा जे मेन रस्ता होता त्याबद्दल मी पहिले विचार केला. कारण की मी वारंवार सांगून सुद्धा ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, यांनी काही त्याची दखल घेतली नाही. दोन्ही साईडनं झुडपं, गवत हे ते खूप वाढलेलं होतं. जे शाळेच्या मुलांना रस्त्यामध्ये ये जा करण्यासाठी किंवा मेन रस्ता असल्यामुळे ये जा करण्यासाठी अडचणी येत होत्या. एक गाडी आल्याच्या नंतर दुसरी मोटरसायकलसुद्धा जात नव्हती. तर मला वाटलं बाबा आपण सांगून सुद्धा या लोकांनी काही करत नाहीत, तर याबद्दल मी माझ्याच स्वतःच्या स्वखर्चानं आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी पहिले ते रस्त्याला प्राधान्य दिलं आणि दोन्ही साईडच्या रस्त्याचं मी एक JCB लावून साफसफाई करून घेतली. त्यामुळे एकदम सुंदर रस्ता दिसू लागला आणि लोकांनी सुद्धा माझं कौतुक केलं, गावातील लोकांनी. असं झालं बघा. आणि त्यानंतर अचानक दिवाळी आली आणि आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण समाजासाठी जी काही गरीब महिला आहेत, जे अत्यंत मोलमजुरी करतात, त्याच्यासाठी काही केलं पाहिजे. आणि एक महापूर आला होता. महापुरामध्ये आमच्या गावाची बरीच नदीकाठची जमीन गेली. सोयाबीन सुद्धा पिकलं नाही, सर्व वाहून गेलं. आणि शेतकऱ्याची जी काही दिवाळी ही मला पाहावीशी वाटली नाही. कारण की त्यांना एक तर अत्यंत बिकट परिस्थिती, जेथे की सोयाबीन एक खर्चसुद्धा त्यांचा निघाला नाही. आणि म्हणूनच मी त्या महिलांसाठी बाबा त्यांची दिवाळी माझ्या हातून काहीतरी घडो हे होण्यासाठी मी माझ्या स्वखर्चानं माझ्या जे काही निराधार महिला आहेत अशा मी गावातील 22 ते 25 निराधार महिला निवडल्या आणि त्यांना मी साडी चोळी म्हणून एक माझी काहीतरी बांधिलकी आहे यासाठी मी त्यांना देऊ केली, साडी चोळीची भेट केली. आणि हे बाबा एक म्हणजे तालुक्यातले प्रतिष्ठित नागरिक असतील यासाठी मी माननीय आमदार वानखेडे साहेब यांना आमंत्रित केलं.
तसेच बाकी जे काही इतर प्रतिष्ठित नागरिक आहेत, नितीन भाऊ भुतडा आहेत, अशी यांना मी आमंत्रित केलं. त्यांनी मला वेळातला वेळ काढून ते माझ्या आमंत्रणाला राहिलेत आणि त्यांच्या हाताने हा कार्यक्रम मी पार पाडला. निश्चित सर, तुम्ही जे सांगितलेलं उपक्रम घरोघरात प्रत्येकानं राबवा अशी आम्हाला सुद्धा एक संकल्पना सुचवायली. कारण तुमच्या उपक्रमातून असं जाणवलं, ज्यांची गोरगरिबांची दिवाळी अक्षरशः राख रांगोळी होऊन बसली होती, त्या लोकांना एक आशेचा दीप तुमच्या या केलेल्या कार्यातून त्यांना जाणवला. लोकसुद्धा तुमचं नाव आजपर्यंत घेत आहेत. तुमच्या गावामध्ये जे तुम्ही उपक्रम राबवला, सिनियर सिटीजन जेवढे काही मातृत्व, जे आईवडिलांचे आपल्या वया लेवलचे जे वयस्कर वयोवृद्ध लोक होते, त्यांनीसुद्धा तुमच्या या कार्याचं कौतुक केलेलं आहे. त्यांनीसुद्धा म्हणले, आमच्या प्रत्येक घराघरामध्ये असेच मुलं जन्माला आले तर आमच्यासारखे कोणी उपाशी तापाशी राहून राहणार नाहीत आणि आमच्यासारख्याची दिवाळी काळी होणार नाही. यांनी जे आम्हाला आशेचा किरण दिला, निश्चित बाबाला कुठेतरी या सद्गृस्ताला एक चांगले दिवस पुढे बी असेच घडो, या लोकांनी अशी मनोकामना तुमच्याबद्दल केलेली आम्ही ऐकून आलेली आहे. आणि या पुढे सुद्धा मी असेच माझ्या जे स्वखर्चाने किंवा माझे जे काही मला समाजाबद्दल आपुलकी आहे, असेच माझे कार्य चालू राहतील. यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नसल्यामुळे, राजकीय हेतू नाही माझा आणि कुठलाच नाही. कारण की मी समाजाबद्दल माझं काहीतरी आपुलकी आहे, माझ्या समाजाबद्दल मी काहीतरी केलं पाहिजे, हेच माझा उद्देश आहे. आणि या पुढे सुद्धा माझे हे सतत असे कार्य चालू राहणार आहेत. यांनी सांगितलं की खरोखरच यांचं कौतुक का एक तर करावं लागते, कारण पक्षामध्ये राहून कोणी पक्षाचं नाव किंवा पक्षाचा एखादा लीडर नेतृत्व करते, पण हे कोण्याही पक्षाचे राजकीय पक्षाचे नेतृत्व नसून, कुठल्याही पदाधिकारी नसून, स्वयंपूर्ण आणि स्वतःच्या बलबुतावर यांनी एक एवढं मोठं कार्य केलेलं आहे. निश्चित या कार्याची प्रशंसा सगळीकडे होत असताना आपल्याला दिसत आहे. न्यूज मराठी 24/7 परिमल सोबत ABB धुळे. गावातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान पटकावणाऱ्या डॉक्टर प्राजक्ता चाळणेवाड यांचा वैजापूर इथं दिमागदार आणि उत्साहपूर्ण नागरी सत्कार करण्यात आला. गावातील दिग्गज नेते मंडळी, सर्व समाज बांधव, युवक आणि महिलांनी मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी. पहिले सगळ्यांना शुभ सायंकाळ आणि माझा खूप खूप नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचे खूप आभारी आहे आणि मी हे आशा केली नव्हती की एवढं मोठं माझं स्वागत होईल. मी त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार आहे. मी माझं शिक्षण श्री परिपूर्ण सनातन आयुर्वेदा मेडिकल कॉलेज बँगलोर इथून पूर्ण केले. 4.5 वर्षाचा कोर्स आणि 1 वर्षाची प्रॅक्टिस होती. खूप मोठा होता, कोरोना काळामुळे थोडासा लांब झाला, त्यामुळे 6 वर्ष झाले टोटल. तरी मानलं तरी एक डॉक्टरला सगळ्या लोकांनी एक देवाचाच पदवी दिल्यासारखं आहे. बट त्यासाठी तेवढा अभ्यासही करावा लागतो आणि ह्यासाठी खूप मेहनत लागली, रात्रंदिवस करावं लागली. इवन परीक्षा होत्या, सगळं काही होतं. त्यातल्या त्यात माझ्या आईवडिलांचं सोबत खूप होती आणि मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करू इच्छिते, कारण सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे घडलं नसतं. आणि आज इथं माझ्या आजोबा भीमराव चाळणेवाड यांना पण मी ते देवाघरी गेलेलं आहे. त्यांना पाहिजे होतं की ते इथं होते, बट नाही आहेत. माझी आजी नागरबाई चाळणेवाड, माझे मम्मी पप्पा दोघंही, ह्या सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे पहिले तर. नंतर सगळ्या गावातल्या आपल्या लोकांनीसुद्धा खूप 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 पप्पांना हेल्प केलेली आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते. आणि इथून पुढं माझं इच्छा आहे की इथून पुढं अजून शिक्षण करावं MS म्हणून, आणि त्यासाठी मी अजून मेहनत घेईन. आपल्या सगळ्यांचं सहकार असाच लाभू द्यावं मला. आणि मी माझ्या सगळ्या वाडवडिलांची सगळ्यांची इथून मनापासून आभार करते. आणि माझ्या पुढील पिढीला मी एवढं सांगू इच्छिते की मुलगा असो किंवा मुलगी, शिक्षण हे सर्वांसाठी सारखंच असतं. ते शिक्षण कधीच भेदभाव नाही करत. त्यामुळं मी इच्छिते की मुलीसुद्धा, सगळ्या मुलं सगळेजण पुढं येऊन शिकावं आणि जेवढा होऊ शकते तेवढा यशाचा पारा गाठावा. आणि जे पण छोटे आता शिकत आहेत त्यांनी खूप मेहनत घ्यावी. मेहनत घेऊन माझी इच्छा आहे की सगळ्यांनी पुढे जावं. मी आपल्या गावाचं नाव असंच वर जेवढं होईल तेवढं वर न्यावं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पेण तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाले। यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, शिवसेना नेते दिलीप भोईर, उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, तालुका प्रमुख तुषार मानकवळे आदींसह मान्यवर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आढावा बैठकीत प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या। त्यात शिवसेना पेण शहर संघटकपदी प्रमोद मोरे तर पेण उपतालुका प्रमुखपदी वनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। नाही, येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीच्या संदर्भात आज आमचे तालुका प्रमुख तुषारजी मानकवळे, उपजिल्हा प्रमुख उद्धवजी कुथे आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी खरं तर कोर समितीची मीटिंग लावली होती, पण मी इच्छा व्यक्त केली की मी पण त्या बैठकीला येतो आणि खरं सगळेच मला वाटतं विधानसभा मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी नेते रवी या ठिकाणी सगळेजण आम्ही सहभागी दिला। त्याच्यामध्ये काही सूचना पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या सूचनेप्रमाणे काही सूचना ज्या निवडणुकी संदर्भात आहेत त्या आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून आपण त्यांना सगळं सांगितलं आणि आगामी निवडणुका कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे याची एक रणनीती जी पक्ष इतर सगळे करतात ती आम्ही आज तयार केली आणि मग युती की महायुती ह्या सगळ्या गोष्टी चा विचार करून आपण आपल्या बलबुत्यावरती कशा पद्धतीने सगळ्याच नगरपालिकेच्या सीट किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद कशा लढू शकतो या संदर्भातली महत्त्वाची आढावा बैठक। आपण आज सर्व शिवसैनिक ज्या कारणासाठी आपण आज बसलेलो आहोत ते कारण सोडली नाही, त्या वेळेला कदाचित सूचनावजा आपण ती प्रक्रिया पूर्ण केली। आज प्रत्येक पावलं आपण पुढे टाकत आहोत। येत्या निवडणुकीला पण साहेब तुमचा आणि काही ज्या इतर 2 पडल्या त्याच्यापैकी 2 महिला आहेत, एकंदर असं स्वरूप आहे आणि पनवेल तालुक्यामध्ये अजून बघितलं तर महिला राज आहे, विशेषतः सगळ्यात जास्त महिला पडल्या। त्याच्यामुळे त्या सीट शेअरिंग पण आम्ही करतोय। 59 सीटचा पूर्ण मतदार म्हणजे वॉर्ड रचने नियम जिल्हा परिषदचा अभ्यासाचा मी एक कार्यकर्ता आहे। मी आता सांगू शकतो पेनमध्ये कुठला मतदारसंघाची हद्द कुठे संपते आणि कुठून सुरू होते याचा अभ्यास मला परिपूर्ण आहे, कारण 2 वेळा या प्रक्रियेमध्ये मी गेलेला आहे। त्यामुळे मला परिपूर्ण या सगळ्या जिल्ह्याची माहिती आहे। मी परवा देखील पेन तालुक्यामध्ये होतो, कदाचित तुम्हाला माहित नाही, आणि अभ्यास करून कशा पद्धतीने आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे। काही जुनी मंडळी आपल्यापासून दूर गेली, त्यांना आपल्याला युवा सेनेची एक वेगळी ताकद आज या मतदारसंघामध्ये विधानसभेला निर्माण झाली आहे। ज्येष्ठांना छत्रपती शिवाजी महाराज की जय। छोटम सेठ अर्थातच भोईर साहेब तालुका प्रमुख मला असं वाटतं राष्ट्रवादीला पेन विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जास्त सीट द्यायला पाहिजे, कारण त्याची ताकद जास्त दिसते। आमच्यामुळे ते खासदार निवडून गेलेत। एकंदर इथलं पक्षाचा केडर किती आहे किंवा पक्ष संघटना किती आहे हा विचार करून सीट मागायला पाहिजे। आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात आणि मग आमच्या दावा करण्यापेक्षा ज्याने निवडून दिले त्यांची निवडणूक आहे त्याचा कधी त्याने योग्य तो विचार करावा आणि मग बीजेपीकडे किंवा आमच्याकडे सीट मागावे। आता देशात राज्यात महायुती आहे, त्यामुळे अशाच पद्धतीचे पुढे जायचं अशा सूचनावादा आम्हाला वरिष्ठांना निश्चित आहेत, पण शेवटी ही स्वायत्त निवडणूक आहे। प्रत्येक कार्यकर्ता असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे, पण तो पूर्वतयारी लागलेल्या मध्यंतरी या सगळ्या निवडणुकीला खूप उशीर झालाय। 2 ते 3 वर्षांमध्ये गॅप पडली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं मॉरल जाऊ नये या दृष्टिकोनाचा आढावा बैठक अतिशय महत्त्वाची आहे। सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आमचं आहे की आमची ताकद पेनमध्ये सर्वाधिक आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये देखील बऱ्यापैकी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा पक्षाचं केडर आमची संघटना खूप मजबूत खालच्या स्तरावरती पोहोचलेली आहे आणि म्हणून शिवसेनेत बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह आहे आणि एकंदर पेनची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर लोक या सगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास करून आमच्याकडे निश्चित चांगल्या यांनी बघतायत। आशावादी आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक पॉझिटिव्ह रित्या आम्हाला आमच्या सर्वाधिक सीट असं निवडून देतील आणि शिवसेना बल नक्की होईल। हे आपण काउंटिंग कधी केली जेव्हा बाजार समितीला आपल्या सीटा आपण उभ्या केल्या तेव्हा आपले सदस्य आम्ही भेटलो। म्हटलं की आमची ताकद आहे, एकला चलो आमची पहिली भूमिकाच आहे, पण शेवटी महायुती धर्म वरिष्ठ पाळणं हे आमचं कर्तव्य आहे। जर सीट शेअरिंग मध्ये आम्हाला जमलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नाही तर त्यांना सोडून।
फलटण इथं आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली। बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव इथं मुंडे कुटुंबियांची भेट घेत आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची माहिती घेतली। या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आपण त्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचं देखील यावेळी मुंडे कुटुंबियांना सांगितलं गेलं। यावेळी प्रकाश सोळंके यांच्या समवेत बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांची देखील उपस्थिती होती। गेल्या वर्षी सांगितलं होतं तिनं पीएमचं काम वारंवार लागतं पीएमच्या याच्यामध्ये पीएमला रिपोर्टसाठी दबाव द्यायचा एवढं तिनं कल्पना आम्हाला दिली होती। तिला सांगितलं येतच असते थोडंफार काम म्हणलं करावं लागतं निग्लेक्ट बी करावं लागतं असं आम्ही थोडंसं एवढं सिरियस घेतलं नाही एवढं गोष्टी। आणि हे बाकी जे हातावर वगैरे लिहिलेल्या ह्या गोष्टी आहेत तिला जो त्रास होता किंवा तिला जे टॉर्चर होतं ब्लॅकमेलिंग सारखा प्रकार समजा ते काय तिनं आम्हाला सांगितलं नाही। ती ज्यावेळेस घटना घडली आणि आम्ही चाललो त्यावेळेस आम्हाला माहीत झालं। तिथे गेल्यानंतर आमच्या परिस्थिती लक्षात आली तिला दवाखाना प्रशासनातून बी थोडं टॉर्चर आहे। तिथं 2 पोलीस स्टेशन आहेत सिटी पोलीस स्टेशन आणि ग्राम तिथल्या बायला नाही तुम्ही आता ताकदीनं उभा राहा पाहिजे आम्ही सगळे ताकदीने तुम्ही संघर्षामधले माणसे आणि तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देऊ शकता। आम्ही तुमच्या संपूर्ण ताकदीनिशी सोबत आहोत म्हणाल तिथं सोबत आहोत आम्ही ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत। ती आमची मुलगी आहे। मी गेल्या त्यांना तेच म्हणलं मी तुमची मुलगी म्हणून तुम्ही तपासणीत लावा। आपली मुलगी आहे तरी 6 वाजता म्हणजे तुम्हाला अशा पाठवतो। ठीक आहे आता तुमची एकट्याची मुलगी नाही ती सगळ्या आपल्या जिल्ह्याची मुलगी आहे आपली मुलगी आहे। डिटेल खुलासा दिला हो डिटेल त्याच्यावर चौकशी जी बसली होती त्याचं एक्सप्लेनेशन म्हणून तिने पूर्ण हे केले त्यामध्ये आणि मला म्हणजे न्याय मिळावा हे सुद्धा लिहून दिले। त्यामध्ये असं पण मेन्शन केलं की यापुढे जर माझ्या जीवाला काही झालं तर यास फक्त पोलीस प्रशासनच जबाबदार राहील असं पण मेन्शन केलं लिहिले ते कारण तिला खूप जास्त जून मध्ये हे लिहिलं सगळं काही नंतर ऑगस्ट मध्ये तिने आरटीआय नुसार तारीख पण आहे ना चौकशी काही झाली की नाही तरी पण अजून त्यावर काहीच नाही तारीख आहे पहिले फ्रंटलाच तारीख लिहिलेली प्रत्येक अर्जावर तारीख आहे खाली लिहिलेली तारीख खाली सही करून तारीख लिहिलेली पोलीस स्टेशनला सबमिट केल्याची तारीख पण आहे खाली बी आहे ना त्याची तारीख हो तारीख वरती आहे खाली खाली पण पीडीएफ पीडीएफ पाठवली यालाही पाठव यालाही पाठवून दे हे जून मध्ये तिनं जून जुलै ऑगस्ट हे प्रयत्न केला पण तिला न्याय मिळाला तिने आम्हाला सांगितलं नोव्हेंबर मध्ये तिचं एमडीला ऍडमिशन मिळत होतं तिकडे जायचं होतं 1च महिना राहिला होता फक्त। आधीच अतिवृष्टी सदृश्य पावसानं विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालंय। त्यामुळे अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावं अशी मागणी शेतकरी बांधवांसह अनेक पक्ष संघटना करतायत। आता दिवाळीनंतर हाती आलेल्या सोयाबीनचा माल बरसलेल्या पावसानं भिजून गेलाय। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीनंतर सोयाबीनच्या मालाची मोठी आवक होत असते। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन माल काढून बाजार समितीत विक्री करता आणला होता। उघड्यावर सोयाबीन मालाची मोजणी होत असतानाच अचानक पाऊस बरसला। अशातच तारांबळ उडून अनेक सोयाबीन पोतं पावसानं भिजून गेलं। एकीकडे सोयाबीन मालाला योग्य भाव मिळत नाही त्यातच पावसानं खराब झाल्यानं आता पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडलाय।
किती आराम तेल असं हे चांगलं एवढी धार होती त्याला पाहूनच राहिलं नाही दांडा गंजी लागत आहेत मी 200 कमी घेतो का पैसा अब उत्तर तरह का माहौल रहता है मोहन शिंदे आहे. मी देवरा येथील कास्तकार आहे. आता तसं तर सोयाबीनला अजिबात भाव नाही आहे. आता कमी सोयाबीनला भाव असल्यामुळं आम्ही सोयाबीन मार्केटला आणलं होतं, पण अचानक पावसामुळे तेही पूर्ण वाहून गेलं. आता अशा सिच्युएशनमध्ये काय करावं कास्तकारानं हेही आम्हाला समजत नाही आहे. 5 एकर शेती आहे आणि 5 एकरमध्ये फक्त 5च क्विंटल सोयाबीन निघालेलं आहे. सध्या तर मार्केटमध्ये 35, 36, 34 पासून सोयाबीन घेणं चालू आहे. तर सर ओलं झालं घेते का नाही घेत का रिटर्न करावं लागते हेच आम्हाला कळत नाही आहे. सरकार करून हेच अपेक्षा आहे की आमच्या मालाला भाव द्या आणि जे काही सुविधा असतील त्या आम्हाला परिपूर्ण लवकरात लवकर द्याव्यात. दिवाळीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला यंदा चांगला आर्थिक लाभ झालाय. प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीमुळे या आगाराचं उत्पन्न जास्त झाल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली. दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेरगावी ये-जा करत असल्यानं महामंडळाकडून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. या काळात ग्रामीण तसंच शहरी भागातून प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. परिणामी नंदुरबार आगाराच्या बस सेवेला चांगला लाभ मिळाला. आगार व्यवस्थापक नंदुरबार आगार राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळी सणानिमित्त जादा वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यात प्रमुख मार्गांवर पुणे, संभाजीनगर, त्याचप्रमाणे नाशिक, जळगाव, शिरपूर या मार्गांवर, धुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात आपण बस सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. दिवसभरामध्ये
नाशिक मार्गावर 30 बसेस आपण सोडत आहोत. त्याचप्रमाणे पुण्यासाठी दिवसाला आपण सध्या 10 बसेस चालवत आहोत. त्याचप्रमाणे ज्या ज्या मार्गावर प्रवासी गर्दी उपलब्ध आहे आणि प्रवाशांची मागणी आहे त्या मार्गांवर आपण तात्काळ बस सेवा उपलब्ध करून देत आहोत. तरी सर्व प्रवासी जनतेला विनंती आहे की आपण सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रवास करावा. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत राज्य परिवहन नंदुरबार आगाराला दिवाळीमध्ये आर्थिक कमाई देखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी लढा उभारलाय. आज दीपक बोराडे हे गेवराई दौऱ्यावर होते. यावेळी धनगर समाज बांधवांसह एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी केलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांचं सांत्वन दीपक बोराडे यांच्याकडून करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना दीपक बोराडे म्हणाले की धनगर समाज हा भोळा असून आमचा अंत पाहू नका, आम्हाला हक्क द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. काही सत्र थांबायला तयार नाही. जातीवादाचा तेढ निर्माण होतोय. आपण एक समाजाचे योद्धा आहात. एक दुसऱ्या टीका टिप्पणी होताना दिसत आहे. कसं पाहता याकडे काय सांगा? मी पहिल्यांदा धनगर जमातीचा जो एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे हा आमच्या अस्तित्वाचा जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे. ज्या संविधानावर देश चालतो या संविधानामध्ये बाबासाहेबांनी धनगर जमातीचा समावेश एसटी प्रवर्गामध्ये केलेला आहे. परंतु र आणि ड असा शब्दच्छल करून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं या राज्यकर्त्यांनी या घटनादत्त अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलंय. गेल्या कित्येक पिढ्यांपासून कित्येक दशकांपासून हा लढा आम्ही लढतोय आणि आत्तापर्यंत शेकडो आंदोलनं झाली, शेकडो उपोषणं झाली आणि शेकडो बांधवांना आमच्या आत्मबलिदान दिले. या आरक्षण अंमलबजावणीसाठी आपल्या गेवराईमध्ये मादळमुळी असेल, मांजरसुंबा असेल, या बीड जिल्ह्यामध्ये 3 आमच्या भावांनी या मागच्या 1 महिन्याच्या काळामध्ये आपलं बलिदान दिलंय. या कुटुंबाला भेट देणं, सांत्वन करणं यासाठी खरं म्हणजे मी आलेलो आहे. सरकारला आमची विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शब्द दिलाय, दिल्लीचे देशाचे राजे बनून बसलेत नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा ढोल वाजवत धनगरी घोंगडी खांद्यावर घेत आश्वासन दिलंय आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा धनगर जमातीला या आरक्षणाच्या बाबतीत आश्वासन दिलंय. आमची विनंती आहे अजूनही, आम्ही संविधानाला मानतो, धनगर समाज हा भोळा आहे. या भोळेपणानं आम्ही या ठिकाणी सध्या वावरतोय. माझी विनंती आहे की आमचा अंत पाहू नका. घटनात्मक अधिकार आहे, संविधानात दिलंय. 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला आम्ही आहोत आणि तुमचं राज्य इथं आहे. EWS आरक्षण या देशामध्ये कुणीही मागितलं नाही, एक मोर्चा या देशात निघाला नाही, एक बलिदान या देशात झालं नाही आणि मोदी साहेबांनी कुणालाही कल्पना नसताना, माहीत नसताना आणि मागणी नसताना 10% आरक्षण या देशामध्ये दिलं. आमचा कित्येक पिढ्यांचा हा लढा आहे. आमच्या कित्येक भावांनी या ठिकाणी बलिदान दिलंय. हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत, हजारो मोर्चे आंदोलनं झालीत. आता आमचा अंत पाहू नका. आता मला असं वाटतं हे शेवटचे बळी या आरक्षणाचे ठरले पाहिजे. घटनात्मक आहे, तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पाळा. अटल बिहारी वाजपेयी जर आज वरतून पाहत असतील तर ते सुद्धा म्हणत असतील की अरे नरेंद्र, अरे देवेंद्र, मीही शब्द दिला होता धनगरांना, मी माझ्या हयातीत पूर्ण करू शकलो नाही. आता तुम्ही जिवंत आहात, तुमची निर्विवाद सत्ता या राज्यात आणि देशात आहे, तेव्हा आता तुम्ही धनगरांचा अंत पाहू नका. मी दिलेला शब्द माझ्या मरणोपरांत का होत नाही पाळा आणि तुम्ही दिलेला शब्द तुमच्या जिवंतपणी पाळा. आणि ज्या धनगरांनी भाजपला या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सत्तेत बसवलं, मी जबाबदारीनं बोलतो, कारण 20-25 कोटी धनगर समाज बांधव या देशामध्ये आहे, 2.5-3 कोटी धनगर समाज बांधव या राज्यात आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदा भाजप या राज्यात आणि देशात सत्तेत आलंय. यात धनगरांचा फार मोठा वाटा आहे. धनगरांच्या उपकाराची परतफेड
या राज्यकर्त्यांनी करावी. आमचा अंत पाहू नये. धनगर भोळा आहे तर त्याला भोळाच राहू द्यावा. धनगर जसा भोळा आहे तसा त्याला तिसरा डोळा सुद्धा आहे आणि महादेवासारखा तिसरा डोळा जर धनगरांनी उघडला तर या राज्यकर्त्यांना ते परवडणार नाही. म्हणून भोळा गेल्या 2 दिवसांपासून भुसावळ तालुका आणि परिसरातील वातावरणात बदल झालाय. आज दुपारपासून भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केले. गेल्या 2 दिवसांपासून भुसावळ परिसरामध्ये वातावरणात बदल झालाय. भुसावळ तालुक्यातील नागरिक हे उकाड्यानं हैराण झाले होते, परंतु आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय. या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच. अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.